वेंगुर्ल्यापासून 10 किलोमीटर आत समुद्रामध्ये आहे पृथ्वीवरील सर्वात जुन्या खडकांचा हा द्वीपसमूह. या बेटांना आपण वेंगुर्ला किंवा निवती रॉक्स या नावानं ओळखतो. मात्र या बेटांवरील गुहा भारतीय पाकोळी पक्ष्यांसाठी ओळखल्या जात असल्या तरी त्या इतर जैवविविधतेने समृद्ध आहेत. याच दुर्लक्षित गुहांमधील जैवविविधता अभ्यासण्यासाठी आता काही संशोधक मंडळी धडपडत आहेत. गुहा काय असतात, गुहा किती प्रकारच्या असतात आणि नेमकं गुहामध्ये कुठल्या प्रकारचे प्राणी राहतात हे जाणून घ्यायची उत्सुकता आपल्या सगळ्यांना असते. तर सुरुवातीपासून जर आपण बोलणं म्हणजे विचार करायला लागलो की जसं ही पृथ्वी आहे आणि जी क्रॅक असते आणि त्या क्रॅकमध्ये जी कॅव्हिटी असते म्हणजे जी खाली जो भाग येतो त्याला बेसिकली केव्ह म्हणतात. आता जर आपण माणसाच्या दृष्टिकोनाने पाहिलं तर इंटरनॅशनली एक डेफिनेशन आहे की इट इज अ कॅव्हिटी आणि तिची लेंथ 5 मीटर असली पाहिजे. गुहांमध्येही वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. यामधील एक प्रकार म्हणजे समुद्री गुहांचा. लाटांचा प्रवाह खडकावर आपटून समुद्री गुहांची निर्मिती होते. यासाठी काही वर्षांचा काळ जावा लागतो. वेंगुर्ला रॉक्स द्वीपसमूहात अशाच काही जगातील सर्वात जुन्या समुद्री गुहा सापडतात. हे वेंगुर्ला रॉक्स आर्चिपेलेगो इतकं इम्पॉर्टंट का आहे तर याचा इम्पॉर्टन्स याच्यासाठी सर्वात जास्त आहे कारण हे रॉक्स सर्वात ओल्डेस्ट इव्हॉल्व झालेले रॉक्स आहेत आणि पूर्ण पृथ्वीवर हे सर्वात जुन्या क्लासिफिकेशनमध्ये येतात. तर हे रॉक्स आहेत धारवर रॉक्स. धारवर रॉक्स बेसिकली आहेत इग्नियस रॉक्स. तर जसं तुम्ही ही गुहा बघाल तर हे आहे बेसिकली बसाल्ट केव्ह. धारवार रॉक्सपासून तयार झालेल्या द्वीपसमूहांची ही मालिका महाराष्ट्रापासून खाली गोवा आणि कर्नाटकापर्यंत पसरलेली आढळते. मात्र वेंगुर्ला रॉक्स द्वीपसमूहामधील गुहा आणि त्यामधील जैवविविधतेची नोंद करण्यासाठी सालीम अली पक्षीशास्त्र व प्रकृती विज्ञान केंद्राच्या संशोधकांनी डिसेंबर 2019 मध्ये शोधकार्य सुरू केलं. या शोधकार्याला वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडून आर्थिक पाठबळ मिळालं. द्वीपसमूहामधील 23 बेटांच्या सर्वेक्षणाअंती काही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. आम्ही हे पूर्ण 23 आयलंड सर्व केले. या 23 आयलंड्समधून आम्हाला पूर्ण ग्रुपमधून 4 गुहा सापडल्यात. तर पहिल्या 2 गुहा आहेत न्यू लाईट हाऊस आयलंडला ज्या बेसिकली गुहा नाही आहे ती त्याच्या खालची कॅटेगरी येते ज्याला आपण वॉइड्स म्हणतो. तर वॉइड्स कशा असतात त्या खूप लांब नाही जात, ते फक्त कार्विंग असतं. म्हणजे एखादी वॉल आहे त्याच्यामध्ये फक्त लाटांच्या प्रवाहामुळे फक्त कार्विंग झालेलं आहे. तर अशा आपल्याकडे 2 आहेत आणि जे एक फेमसली नोन आहे म्हातारीची सूळपण, त्याला त्या जिओलॉजिकल फॉर्मेशनला आपण म्हणतो ब्लो होल. आणि मग ज्या 2 वेगळ्या गुहा होत्या त्या बर्न्ट आयलंडवर आहे. तर ही जी एक आहे ही मुख्य गुहा आहे. तर ही 61 मीटर्स लांब आहे आणि 18 मीटर हिची हाईट आहे. तर बेसिकली पाहिलं तर ही बऱ्यापैकी मोठी सी केव्ह आहे या पूर्ण आर्किपेलेगोमध्ये. आणि दुसरी ज्याच्या पलीकडे आहे तर ती अप्रॉक्सिमेटली 5 किंवा 6 मीटर लांब असणार. संशोधकांनी जैवविविधता नोंदणीत बर्न्ट आयलंडवरील गुहेमधून प्रामुख्यानं कीटक आणि पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद केली आहे. यामधील लक्षवेधी पक्षी म्हणजे भारतीय पाकोळी. महाराष्ट्रात आजवर नोंद असलेली पाकोळ्यांची एकमेव वीण वसाहत या गुहेत आहे. मात्र 2001 सालापर्यंत या वीण वसाहतीमधील घरटांची तस्करी होत असे. पाकोळ्यांनी आपल्या थुंकीपासून तयार केलेल्या या घरट्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याच्या समजुतीने त्यांची तस्करी व्हायची. 8 एप्रिल 2001 साली सह्याद्री निसर्गमित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांना या तस्करीची माहिती मिळाली. गुहेमध्ये बांबू बांधून पाकोळ्यांची घरटी काढली जात असल्याचं त्यांनी पाहिलं. म्हणून वन विभागाच्या मदतीनं संस्थेच्या सदस्यांनी तस्करांना गुहेमधून रंगेहात पकडलं आणि या गुहेतील वीण वसाहत वाचवली. हे जे पक्षी असतात हे 2 वेगवेगळ्या प्रकारच्या घरटी बनवतात.
काही पक्षी असतात जसं आपल्याला अंदमानमध्ये जे पाकोळ्या सापडतात ते बनवतात व्हाईट नेस्ट आणि त्यांना व्हाईट नेस्ट स्विफ्टलेट असं पण नाव दिलं, कारण ते जे पक्षी असतात ते त्यांचं पूर्ण घरटं फक्त थुंकी वापरूनच करतात आणि त्याच्यामुळे काय होतं, ती थुंकी जेव्हा सुकते ती पांढरी दिसायला लागते, म्हणजे ऑफ व्हाईट कलरची, म्हणून त्याला व्हाईट नेस्ट म्हणतात. आणि दुसरं जे पक्षी आपल्या पश्चिम घाटात दिसतात महाराष्ट्रात, जे स्विफ्टलेट दिसतात इंडियन स्विफ्टलेट, तर त्यांची घरटी जर का आपण पाहिली तर ती थोडी काळपट दिसतात. त्याचं कारण काय आहे की ते थुंकीबरोबर आपले स्वतःचे पंखसुद्धा त्याच्यात लावतात आणि म्हणजे असं आपण म्हणू शकतो की जवळजवळ 50% थुंकी आणि 50% पंख, तर त्यामुळे त्याला आपण ब्लॅकनेस्ट म्हणतो. बर्न्ट आयलंडवरील गुहेमध्ये पाकोळी पक्षी साधारण नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान आपली घरटी बांधायला सुरुवात करतात. मार्च एप्रिल महिन्यात घरट्यांमध्ये 1 किंवा 2 अंडी घालतात. 20 ते 22 दिवसांच्या अंडी उबवण्याच्या काळानंतर पिल्लांचा जन्म होतो. त्यापुढील 35 ते 40 दिवस पिल्लं आई वडिलांसोबतच राहतात आणि त्यानंतर ती स्वतंत्र होतात. त्यांच्या घरट्यांचा आकार छोटा असल्यानं रात्री आराम करताना एक पक्षी घरट्यात तर दुसरा पक्षी घरट्याबाहेर लटकून राहतो. असा रंजक अधिवास असणाऱ्या समुद्री गुहांचे संरक्षण का महत्त्वाचे आहे याविषयी संशोधक सांगतात. तर समुद्री गुहांची मुख्य इम्पॉर्टन्स हा आहे की जे पण प्राचीन काळात गोष्टी घडलेल्या असतात, जसं स्टोन एजमध्ये, आयरन एजमध्ये, त्याचे हे पास्ट रिपॉझिटरीज असतात. आणि येणारा जो पर्यावरण बदल आहे, जे क्लायमेट चेंज जे आपण सगळे आजकाल बोलतोय आणि गाजावाजा चालतोय, तर यांच्याबद्दल जाणून घ्यायचे हे सर्वात मॉडेल हॅबिटॅट्स आहे. तर म्हणून केव्हचं कॉन्झर्वेशन, त्यांचं संरक्षणची म्हणजे आता सर्वात जास्त गरज आहे. आजच्या घडीला गुहा या अधिवासाचं संवर्धन आणि संरक्षण करणं गरजेचं बनलंय, कारण या गुहा केवळ जैवविविधतेनं समृद्ध नसून भूजलाच्या नैसर्गिक स्रोत आहे. भविष्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेऊन गुहांचा अभ्यास आणि त्यासाठीच्या संवर्धनात्मक योजना अंमलात आणणं काळाची गरज आहे.